मागच्या एका शॉर्टमध्ये मी सांगितलं होतं, की आपल्याला सांगितलं जातं, की गहू खाऊ नये, तांदूळ खाऊ नये. मग खायचं काय? आयुर्वेदामध्ये तर गव्हाचे गुण चांगले सांगितलेले आहेत, तांदळाचे गुण चांगले सांगितलेले आहेत. मग अशा वेळेस आपल्याला गहू कोणता निवडायचा, तांदूळ कोणता निवडायचा याचं मार्गदर्शन आपल्याला आयुर्वेद करतो. हल्ली पॉलिश्ड सगळं मिळत असतं. म्हणजे तुम्ही अगदी इंद्रायणी घ्यायला गेलात, तर पॉलिश केलेला मिळतो. परंतु हातसडीचा तांदूळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये फायबर्स हे जास्त प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो. त्या जोडीलाच आयुर्वेदामध्ये साठेसाळी सांगितलेली आहे. म्हणजे जी 60 दिवसात परिपक्व होते. त्याचा जर वापर आपल्या जेवणामध्ये केला, तर आपल्या शरीरामधला ग्लायसेमिक इंडेक्स, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त नसतो. त्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता नसते. जर तुम्ही इंद्रायणी पॉलिश्ड खात असाल, तर इंद्रायणी खाताना सुद्धा हा विचार व्हायला हवा. आता तांदूळ खायचा कोणता? तर एक म्हणजे ब्राउन राईस आहे, रेड राईस आहे आणि ब्लॅक राईस आहे. या तिन्ही राईसपैकी तुम्ही खाऊ शकता, परंतु तो पॉलिश नसलेला हवा. इंद्रायणीसुद्धा तांदूळ आहे, परंतु तो कोणी खावा याच्याबद्दल जर विचार केला, तर तुमचं शरीर जर कृश असेल, तुमचे धातू जर जास्त पुष्ट नसतील, तुमच्या टिश्यू जर डिप्लीट झाल्या असतील, तुमचं शरीर खंगलेलं असेल, तर त्या शरीराला मधुर रसाची आवश्यकता असते. तिथे एकमेकांना जोडणाऱ्या शक्तीची गरज असते आणि ही शक्ती तुम्हाला इंद्रायणी तांदूळ देऊ शकतो. परंतु तोही हातसडीचा वापरा. त्याच्यामधला चिकटपणा आपल्या शरीराला मदत करतो. परंतु कुठेही म्हणजे एखाद्याचं शरीर जाड आहे आणि एखादा ऑलरेडीच भरभक्कम आहे, तर अशा व्यक्तीमध्ये इंद्रायणी तांदूळ न वापरलेला बरा. डायबिटीस आहे, इंद्रायणी तांदूळ न वापरलेला बरा. अशा कंडिशनमध्ये जर मेदस्वी पेशंट असेल, जर जास्त ऑलरेडी पुष्ट असेल, तर अशामध्ये ब्राउन राईस, रेड राईस किंवा ब्लॅक राईस वापरा. त्याच्यामुळे अशा तांदळांची बाधा तुम्हाला होणार नाही आणि तुमचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा कंट्रोलमध्ये राहील.